नमस्कार, मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मनापासून खूप सारं स्वागत करते। मी जर तुम्हाला मगाशी म्हटलेलं इथं गंगा पूजन होणार आहे, सगळे काशीवरून आले, तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूप छान असणार आहे, तर कंटिन्यू करा, स्किप करू नका। नारळ पुरुषांना सगळ्या मिळाला का? इकडे राहिले बघा, नारळचा नारळ लागला, नारळ उचला। गोटे गेलेला, गोट्याची इथनं छान आहे। आणि पाचशेची पूजा करायची आपल्याला, पाचशेची ती पूजा इथं करायची नाही, ती पूजा बाहेर करायची माणसामध्ये, पाटापाच्या बाहेर जाऊन पूजा करायची। पाचशेला पाटा उभा करायचं, त्यांचं पाय धुवायचं, साध्या पाण्याने अगोदर पाय धुवायचं, नंतर गंगेचं पाणी फेमर घ्यायचं, त्यांच्या पायाला लावायचं, तेच पाणी घ्यायचं, तिकडे लावायचं, आपल्यामध्ये प्यायचं। आणि काव्य टोपी द्या, नवीन टोपी टोप्या नाही बरोबर, हे टोप्याला कोण आले बघा, टावे टोपी आणि ते गंगेला यांना आई नंतर करायचं आहे। पाचशेचं पूजन झाल्यावर, पाचशेचं पूजन झाल्यानंतर मग त्यांनी आयर घ्यायचा आहे, तोपर्यंत आयर घेऊ नका। पहिल्यांदा पाचशेची पूजा, नंतर आपलं काय असेल ते बघायचं। चला, त्यांना साडी मिळाली। ती कोण आहे? कुठल्या वहिनीच्या एखाद्या मला आपल्यातच आहे तिकडे बाहेर जावा, तिकडं पाणी घेऊन जायचं। दादा तिकडं आहे, त्या हो का आलं का? इकडे भाचीचे पाय धुतात, कारण काशीवरून आल्यानंतर ती एक प्रथा आहे, भाचीत काशी मांडली जाते, तर मग त्याच्यामुळे इकडे सगळेजण आपल्या आपल्या भाचींचे पाय धुतात, कारण किती जरी छोटी असली तरी भाची ती भाची। इकडे बघा किती छोटी आहे, तरी तिचे पाय धुवावेच लागतात कारण भाचीत काशी मांडली जाते, त्याच्यामुळे मग तिची पूजा करावीच लागते। काढले की दुसरे आहे की अजून आहे की फोटो की पाय डॉक्टर कपाळाला लावायची।
आणू का मग हाय की इथं आपल्यापाशी हे तिथं कोण आहे आकाने लक्ष द्या पूजेला जे बसले होते त्यांनी आकाने लक्ष द्या आपापल्या पाठींची पूजा करा त्यांना साडी काय आणण्यासाठी द्या नंतर तुम्ही आयुष्य करा आणि घ्या काय घ्या आकाने लक्ष द्या जेवणाचा कार्यक्रम होणार आहे महाप्रसादाचा लाभ होणार आहे सगळ्यांनी महाप्रसाद घ्यायचा आहे जेवण घ्यायचंय आणि जेवण झाल्यानंतर आणि इकडे पूजा संपन्न झालेली आहे सगळ्यांनी आपापल्या भाजीचंही औक्षण वगैरे केलं पाय धुतले पोशाख जे असतात ते एकमेकांना झाले इकडे गंगापूजन आणि सत्यनारायणाची पूजा संपन्न झालेली आहे तर शेवट आपल्या आपल्या घरून म्हणजे सगळ्यांनी आपापल्या घरून साहित्य आणलेलं पूजेसाठी सत्यनारायणाच्या तर मग ते आता सगळेजण पूजा वगैरे काढलेले आणि जे साहित्य आहे ते आपापलं असल्यामुळे ते सगळेजण आता स्वतःचं सामान व्यवस्थित ठेवायला सुरुवात केलेली आहे हे आहे आमच्या घरचं साहित्य सगळं जे मम्मींनी घरून आणलेलं तर त्या सगळं तांब्या वगैरे फुले आहेत ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे तर मग ते सगळं काढून घेतात आणि ते भरपूर आहे झालेले तर मग ते आजीने एका बॅगमध्ये भरून ठेवले कारण इकडे तिकडे जाऊ नये शेवटी जेवण होतं तर सगळ्यांनी इकडे जेवण वगैरे केलं आणि सगळ्यांनंतर आपापल्या घरी जायला सुरुवात झाली